महाशिवरात्रीचे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते. म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये जवळपास सर्वजण महाशिवरात्रीचा उपवास आवर्जून करतात आणि महादेवांच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा उपवास खूपच महत्त्वाचा असतो. तसे तर अनेक ठिकाणी महाशिवरात्रीचा उपवास करण्याची पद्धत वेगवेगळी असते, तरीसुद्धा सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशी सुद्धा उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. पण त्यामधील पण असे काय काय उपवास आहेत की त्यामध्ये फराळाचा एखादा पदार्थ खाल्ला जात नाही, तो वर्ज्य केला जातो. तर अगदी त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या उपवासाला सुद्धा असे कोणते 3 पदार्थ आपल्याला खायचे नाहीत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल. नमस्कार मंडळी, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास कधी धरायचा, कधी सोडायचा, त्याबरोबरच कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत आणि उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे, जेणेकरून आपण केलेल्या महाशिवरात्रीच्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. तर अशी महाशिवरात्रीच्या व्रताची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. तर यावर्षी बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीचे व्रत केले जाणार आहे. या दिवशी भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून व्रत केले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्वत्र महाशिवरात्रीला उपवास केला जातो. हा महाशिवरात्रीचा उपवास कोणीही करू शकतं. लहान मुले, स्त्री, पुरुष सर्वजण हा उपवास करू शकतात. हा महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे पूर्ण 24 तासासाठी केला जातो. म्हणजे 26 फेब्रुवारीला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून, स्नान करताना शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या शुद्ध पाण्याने स्नान करून रोजची देवपूजा करून मग तुम्ही शिवलिंगाची सुद्धा महादेवाची विधिवत अशी पूजा करायची आहे. तर पूजा करायची आणि सकाळीच व्रताला सुरुवात करायची. हा उपवास दिवसभर करायचा, रात्रभरही करायचा आणि 27 फेब्रुवारीला सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. म्हणजे बुधवारी तुम्ही 26 फेब्रुवारीला उपवास धरलेला असेल तर आपल्याला तो रात्री सोडायचा नाही. रात्री पण तुम्हाला फराळाचे पदार्थ खायचे आहेत, उपवासाचे पदार्थ खायचे आहेत आणि 27 फेब्रुवारीला गुरुवारी सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. फक्त ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्या स्त्रिया पूजा करू शकत नाही, पण त्यांनी उपवास मात्र नक्की करू शकता. त्याबरोबरच त्या स्त्रियांनी मनातल्या मनात महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र जपावा. त्यामुळे सुद्धा तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पूजा करू शकत नाही, मात्र व्रत करू शकता. मनातल्या मनात शंकरांची आराधना करू शकता. कारण असं म्हणतात की भोलेनाथ भोले बाबा आहेत, शंकर भोळा आहे. अगदी साध्यासुध्या पूजेने सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळे अगदी साधी सुधी जरी पूजा तुम्ही मनापासून केली तरी त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. त्याचबरोबर जी बालके आहेत, लहान मुले आहेत, वृद्ध म्हाताऱ्या व्यक्ती आहेत किंवा जे आजारी आहेत किंवा वारंवार जे आजारी असतात किंवा गर्भवती स्त्रियांनी कोणत्याही प्रकारचा उपवास किंवा कोणत्याही नियमांचे पालन करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी फक्त केवळ भगवान शिवशंकरांचं, महादेवांचं नामस्मरण करावं मनातल्या मनात किंवा मंत्रजप करावा. एवढं जरी मनापासून केलं तरी सुद्धा त्यांना पुण्याची प्राप्ती होते आणि महाशिवरात्रीच्या व्रताचं फळसुद्धा त्यांना मिळतं. कारण अशांनी आपली शारीरिक तब्येत सांभाळून सर्व काही करावं. देव काही म्हणत नाही उपाशी राहा. आपण मनोभावे जरी साधीसुधी सेवा केली तरी सुद्धा ती देवापर्यंत पोहोचते. तर आता हे महाशिवरात्रीचं व्रत कसं केलं जातं? तर हे महाशिवरात्रीचं व्रत 3 प्रकारे केलं जातं. एक म्हणजे निर्जळी. निर्जळी म्हणजे एकदम कडक उपवास, काहीही न खाता पिता किंवा जे दिवसभर पाण्याचा थेंबही घेत नाहीत असा उपवास म्हणजे निर्जळी उपवास. पण असा उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनीच करावा, अन्यथा एवढं कडक व्रत करण्याची काही आवश्यकता नाही. कारण या दिवशी बऱ्यापैकी उन्हाळा असतो, त्यामुळे आपल्याला पाण्याची गरज तर भासतेच. त्याबरोबर काही जर खाल्ले नाही तर आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होऊ शकतो.
आणि दुसरं म्हणजे फलाहारी व्रत, म्हणजे बरेच जण या व्रतामध्ये किंवा या उपवासामध्ये दूध आणि फळांचा समावेश करतात. शेंगदाणे, तळलेले चिप्स, उपवासाचे पदार्थ असे पदार्थ खाऊन पण हा उपवास केला जातो. पण बरेच लोक दिवसभर आपल्या आहारामध्ये दूध आणि अनेक फळे खातात. तसं सुद्धा हे व्रत केलं जातं. आणि काही जण फराळ करत असतील तर त्यांनी शक्यतो उपवासाच्या पदार्थांमध्ये सैंधव मीठाचा वापर करावा. आपलं जे रोजचं पांढरं समुद्री मीठ आहे ते शक्यतो या उपवासाच्या पदार्थांमध्ये वापरू नका. सैंधव मीठ हे थोडंसं गुलाबीसर रंगाचं असतं. ते मीठ तुम्ही उपवासाला खाल्लं तरीही चालू शकतं. तसे तर उपवास आपण खरं तर शरीरशुद्धीसाठी करत असतो, पण आपलं मनही त्या दिवशी तेवढंच स्वच्छ असणं गरजेचं आहे. चांगले विचार आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं. कोणाशीही वादविवाद करू नयेत, भांडणं करू नयेत, कोणाचीही निंदा करू नये, सर्वांशी प्रेमाने वागावे, गोड बोलावे. उलट या दिवशी जास्तीत जास्त वेळ शिवाच्या ध्यानधारणेमध्ये घालवावा, मंत्रजप करण्यात घालवावा. असे केल्याने महादेव तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतील आणि तुम्हाला योग्य ते फळ देतील. उपवासाच्या दिवशी आपल्याला नेहमीपेक्षा थोडं आणि सात्विकच खायचं आहे. कारण काही उपवास असे आहेत की ते दुसऱ्या दिवशीच सोडले जातात. जसे की हरतालिका असेल, एकादशी असेल, महाशिवरात्री असेल, हे उपवास आपण शक्यतो दुसऱ्या दिवशी सोडतो. त्यामुळे या दिवशी थोडं कमी प्रमाणात आणि पचायला हलके असे पदार्थ खावेत. कारण उपवास करायचा म्हणजे पोटाला आराम द्यायचा या भावनेने आपण करत असतो. त्यामुळे शक्यतो कमीत कमी आणि हलके पदार्थ खाण्यावरती आपण भर द्यावा. त्यातल्या त्यात तुम्ही पौष्टिक असे खजूर, राजगिरा लाडू, उकडलेली रताळे, सुकामेवा अशा पदार्थांचा जास्तीत जास्त किंवा त्याबरोबरच फळांचा सुद्धा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता. गाव बदललं की थोड्याफार पद्धती पण बदलतात. हेच पदार्थ खाल्ले पाहिजेत किंवा हे नाही खाल्लं पाहिजे किंवा हे व्रत करताना हा पदार्थ चालत नाही, असं आपण प्रत्येक गावामध्ये वेगळं काहीतरी ऐकत असतो. आणि बऱ्याच जणांना हे सुद्धा माहिती असेल की महाशिवरात्रीच्या उपवासाला वरई म्हणजेच भगर सुद्धा खाल्ली जात नाही. आमच्याकडे सुद्धा महादेवाच्या कोणत्याच उपवासाला भगर खाल्ली जात नाही. मग तो श्रावणी सोमवार असेल, हरितालिका असेल किंवा महाशिवरात्री असेल, तर आमच्याकडे पण महादेवाच्या उपवासाला भगर किंवा भगरीचे कोणतेच पदार्थ खाल्ले जात नाहीत. जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही खाऊ शकता. पण ज्या व्यक्ती पहिल्यांदाच हे महाशिवरात्रीचं व्रत करणार असेल तर त्यांनी पण शक्यतो भगर किंवा भगरीपासून बनवलेले कोणतेच पदार्थ खाऊ नका. भगर सोडून तुम्ही इतर फराळाचे पदार्थ खाऊ शकता. त्याबरोबरच बघा, काही जण तिखट मीठ पण खात नाहीत. श्रावणी सोमवारला किंवा महाशिवरात्रीला सुद्धा बरेच जण फक्त फळे आणि दूध घेतात, तिखट मीठ खात नाहीत, फक्त गोड पदार्थ खातात. तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा महाशिवरात्रीचं व्रत करू शकता. किंवा मग फराळामध्ये साबुदाणा खिचडी, उकडलेली रताळे, शेंगदाण्याचे लाडू असे पदार्थ पण खाल्ले तरीही चालतील. या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास कोणाचा असेल किंवा कोणाचा नसेल तरी त्यांनी सुद्धा या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका. त्याबरोबरच या दिवशी कांदा लसणाचे सेवन पण आपण पूर्णपणे टाळायचे आहे. या दिवशी चुकून सुद्धा मटण, मासे, अंडी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका. आपण श्रावण महिना जसा संपूर्ण महिनाभर पाळतो त्याचप्रमाणे आपल्याला महाशिवरात्रीला सुद्धा अशा प्रकारे तामसी पदार्थांचे सेवन चुकून सुद्धा करायचं नाही. आपल्याला माहिती आहे की शंकर भोळे आहे, पण तेवढेच ते क्रोधित पण आहेत, म्हणजे त्यांना लगेचच राग येतो. त्यामुळे अशा या पवित्र दिवशी जर तुम्ही अशा काही पदार्थांचं सेवन केलं तर आपण केलेल्या व्रताचं फळ आपल्याला मिळणार नाही. रोजच्याप्रमाणेच या दिवशी जास्त खाण्यापिण्याकडे लक्ष न देता आपण भगवान शंकराचे ध्यान करायचे आहे. सोप्यात सोपा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. कारण असे म्हटले आहे की महाशिवरात्रीचा उपवास रात्री जागर करावा, याने व्रताचे अधिक पुण्य आपल्याला मिळते. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही जमेल तेवढी जास्तीत जास्त महादेवांची सेवा करा. त्यामुळे या व्रताचे अधिक पुण्य तुम्हाला मिळते. त्याबरोबरच हे व्रत जर कुमारिकांनी केलं तर कुमारिकांना चांगला नवरा मिळतो असे म्हणतात. आणि सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या सुखी संसारासाठी हा उपवास करावा असे म्हटले जाते.
तर मी तुम्हाला सांगितलं की उपवास कसा करायचा, दिवसभर करायचा, रात्रीसुद्धा फराळ करायचा किंवा फळे खायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा। महिलांनी केस वगैरे धुवू शकता, काहीही अडचण नाही, कारण त्या दिवशी बुधवार आहे। उपवासाला तुम्ही वरई म्हणजे भगर किंवा भगरीपासून बनवलेले पदार्थ खाऊ नका, बाकी तुम्ही फराळाचे पदार्थ खाऊ शकता। आपापल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार आपण उपवास करायचा आहे। आता हा महाशिवरात्रीचा उपवास कसा सोडायचा, तर बऱ्याच ठिकाणी हा उपवास हा दही भात खाऊन सोडला जातो। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडताना आपल्याला सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे, म्हणजे आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल। पण उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा कोणत्याही प्रकारचे तामसी पदार्थ, मसालेदार पदार्थ खाणं पूर्णपणे टाळा। शक्य झालं तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन किंवा दही भात खाऊन तुम्ही उपवास सोडा। नसेल जमत तर तुम्ही घरामध्ये जे काही साधंसुधं जेवण बनवलेलं असेल, सात्विक वरण भात, भाजी, पोळी, चपाती असं जेवण करून तुम्ही उपवास सोडू शकता। पण अनेक जण जेवताना भाकरी खातात, कांदा खातात, पण उपवास सोडताना तुम्ही कच्चा कांदा वगैरे अजिबात खाऊ नका। शक्यतो भाकरी पण खात नाहीत काही जण, जशी तुमच्याकडे पद्धत असेल, पण शक्यतो कांदा किंवा मसालेदार कोणतेही जास्त हेवी पदार्थ, मांसाहार असे पदार्थ पूर्णपणे टाळा। फक्त सात्विक शुद्ध अन्न पदार्थ खा, जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचं पूर्ण फळ मिळेल, अधिक पुण्य मिळेल, कारण हे व्रत अतिशय प्रभावी मानलं जातं। तर अशा प्रकारे मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या व्रताचं महत्त्व सांगितलं आहे। त्याबरोबरच हा उपवास कसा करावा, सोडावा, काय खाऊन सोडावा, अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या व्रताची संपूर्ण माहिती मी दिलेली आहे। या प्रकारे तुम्ही नक्कीच व्रत करा, त्यामुळे तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ मिळेल। कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।